अनुभव मला असा झाला. बरं. नंतर हे 2 झाले. हो. नंतर अनुभव असा झाला का मला संत मानदास महाराजांच्या याच्यामध्ये होतो, तिथेच राहत होतो. बरोबर. बाबाजी जे हे ठेवला आहे, बाबांनी देह ठेवला आहे. हो. हा देह सकाळी 4 वाजता ठेवलेला आहे. कोणत्या बाबांना? लहान बाबा. नाही, दुपारी नाही, मी सांगतो तुम्हाला. नाही, त्यांची पुण्यतिथी जेव्हा असते ते 1:55 हे होतं. हो, त्यांनी विधीप्रमाणे ठेवला असून तो त्याच्यामध्ये. हो. बरं. त्यांनी विधीप्रमाणे ठेवला आहे त्यांनी. पण आम्ही त्या याच्यामध्ये 1971ला गेले बाबा. हो, 71ला. 6/8/1971. 71ला गेलं. त्यावेळेस मी आश्रममध्ये वर्धावणीच्या. हो काय? बाबाजवळ राहत होतो आम्ही. म्हणजे भानदास बाबांपाशी. बरं. तिथे आम्ही झोपणं जेवणं त्यांचं ते प्रार्थना हे ते करणं आमचं मुरलीधर मेहरे होता. बरं. मी आणि एक आनंदराव, त्यांचं नाव आनंदराव होते, एक त्यांचं नाव गबने. हां. आनंदराव गबने का काय त्यांचं? नाही, गबने नाही, आनंदराव होते त्यांचं नाव. बरं. ते तिथे पुजारीसारखंच काम करत होते. सकाळीच आम्हाला पहाटे उठवलं त्यांनी, आपलं भानदास बाबांनी. बरं. आम्ही झोपलो होतो बाजूला इथे. त्या हे नव्हतं एवढा प्रसार नव्हता. आणि त्यानंतर उठवल्यानंतर अरे उठा रे म्हणजे टाकर खिडकी जोत मावळली. पहाटे 4 वाजताची गोष्ट. देह त्यानंतर जरी ठेवला असेल, परंतु भानदास बाबांनी पूर्वसंकेत तुम्हाला आधीच दिले. नाही, देह त्यावेळेस नाही. हे यांनी म्हणजे यांनी समाधी घेतली म्हणून ते ठेवला त्यांनी त्यावेळेस. अच्छा, तो टाइम ठेवला त्यांनी. असं. पण असं मला वाटतंय. हो. पण त्यांचा देह खरी 4 वाजताच गेला त्यांना. हे म्हणजे त्यावेळेस ज्यावेळेस उठवलं त्याच वेळेस गेलं त्यांनी. तुम्हाला भानदास बाबांनी तिथे सांगितलं. भानदास महाराज. म्हणजे हा फार मोठा साक्षात्कार म्हणजे फार. भानदास महाराजची खूप साक्षात्कार. हो. भानदास महाराज असे तसे नाही, फार जोरदार आहे. बरोबर. भानदास महाराजांचे. हो. कारण की मी पाहिलं त्यांचं भानदास महाराजांचा. त्यांचाच मला खरी आशीर्वाद त्यांचाच आहे. भानदास महाराजांचा. त्यांनी आदेश दिला. भानदास महाराजांनी मला बेडला मला फॉर्म भरता. मला बेडला नंबर लागला माझा. न फॉर्म भरता काहीच नाही. असं काय? कुलगुरू साहेबांकडून आणि मला नोकरी तिथेच घेतली होती. पण मी काही वाद झाले आमच्या संस्थेत. तुम्ही कुठून सेवानिवृत्त झाले? मी श्री संत केदारी महाराज विद्यालय. मी सांगतो ना तुम्हाला. तरोडा. तुम्ही सांगतो नाही? बरोबर. मी सांगतो ना तुम्हाला. त्याच्यानंतर मग मला भानदास महाराजांनी बेड केलं. बेड त्यांच्या त्यावेळेस कुलगुरू होते आपले दासाहेब काळमे. त्यांनी मला पाठवलं. अरे जा रे म्हणून तू, म्हणजे यांच्याकडे कोणाकडे मी सांगतो म्हणे केवली सर होते इथे वर्धेला जा म्हणे. मी फोन करतो तू जा. सकाळी 7 वाजता निघा, 8 वाजता निघालो मी. केवलिया सरकडे आलो. बरोबर. तूच का म्हणे काय? म्हटलं हो. तर सरांचा फोन आला होता म्हणे तू आता असं कर म्हणे 650 रुपये भरून टाक, ॲडमिशन घेऊन टाक म्हणे. त्यावेळेस माझ्याजवळ 1 पैसा नव्हता. खोट नाही सांगा. ॲडमिशन तर घ्यायची होती त्या दिवशी. का तर मग माझ्याजवळ पैसे नाही असं सांगणार होतो का मी त्यांना? नाही. माझ्याजवळ एक लॉटरी होती. नवी तिकीट काढली होती 1 रुपयाची त्यावेळेस. 1000 रुपयाची लॉटरी लागली मला. आणि ती लॉटरी मार्केटमध्येच मी दिली. 5% घेते. 950 रुपये मला आले. 650 रुपये भरले. आणि नंतर मी काही दिवसांनी कसं, कारण की तिथे आमचे केसेस चालू होते आमच्यावर. भानदास महाराजचा तिथे वाद झाला होता ना. वाद कर्फ्यू लागला होता. त्या काळात आमच्यावर केसेस लागले होते त्यावेळेस याच्यामध्ये. तर ते माझं लेट झालं इथे. त्याच्यामुळे मी फेल झालो होतो. नंतर मग पास झाल्यानंतर मी अनायासे एक दिवस नागपूरला गेलो. यांचा आदेश लहानबाबांचा जा यांचा आदेश. आणि मी तिथे ताजुद्दीन बाबाकडे जात असतो. असं काय? नागपूरला गेलो. छोटा ताजबाग की मोठा? नाही, लहान छोटा. प्रतापनगर. सक्करदरा प्रतापनगर नाही का तिथे. आणि तिथे जाऊन सकाळची गोष्ट आहे. 8:30ची गोष्ट. दर्शन घेतलं. बसलो त्या इथे आपला तो हे नाही खांबाला लावून
बाबा म्हटलं मी नोकरी लागलो नाही, म्हटलं माझे मित्रमंडळी लागली नाही. कसं बाबा म्हटलं माझा बाबा. तर तिथे असं म्हटलं आणि वर्धेला आलो दुपारी वर्धेला आल्यानंतर लगेच मला इथे मी जिल्हा परिषदेमध्ये जाऊन बसत असतो. त्या एक कोल्हे बाबू होते, माझे वडील तिथं सदस्य होते जिल्हा परिषद. बर. तर त्यामध्ये म्हटलं खोले बाबू जवळ जाऊन बसलो दुपारी 3-4 नंतर. अरे झाले का बेड बंद तुमच्या? म्हटलं हो झालं बेड. तिथूनच जाता का म्हणजे आमच्या शाळेवर? म्हटलं काय हरकत नाही, तुमच्या शाळेवर जातो म्हटलं. 15 दिवसांनी मला हे द्या म्हटलं तुम्ही. तर काय हरकत नाही म्हणजे. मग त्यांनी मला 15 दिवसांनी बोलावलं. त्यांनी मला माझ्या अध्यक्षांची भेट करून दिली, सेक्रेटरीची भेट करून दिली, उपाध्यक्षाची भेट करून दिली. त्याच्यानंतर भेटी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मग कोणासोबत जायचं, हे मधुकरराव वाघ आहे त्यांच्यासोबत जा म्हणजे ते उपाध्यक्ष आहे म्हणजे त्यांच्यासोबत शाळेवर जा म्हणते. शाळेवर गेलो. तिथं पाहतं तर बाबाचं लहान केदारी बाबांचं होतं दरबार. छोटीशी शाळा, एकच खोली. ती खोली म्हणजे अशी पडकी होती. पहिल्याच याच्यामध्ये म्हणजे शाळा चालू झाली होती. 1 वर्ष झालं होती तिला, पण तिथं काही अस्तित्व नव्हतं. त्या शाळेत नो ग्रँटवरची शाळा होती. आणि महाराजांनं एवढं त्या केदारी महाराजांच्या याच्या आशीर्वादानं आणि त्यांच्या याच्यामध्ये एवढी मोठी शाळा झाली का माझ्या जोरदार शाळा झाली आता. त्यावेळेस माझ्याजवळ 650 विद्यार्थी होते. 25चा स्टाफ होता माझ्याजवळ. 650 विद्यार्थी. आताही आमची शाळा चांगली आहे. 450 विद्यार्थी 400 विद्यार्थी आताही चांगले. आणि शिक्षक लोक खूप चांगले, म्हणजे 25 लोक होते सर. आणि त्यांच्या आशीर्वादानं चालू आहे. आणि खरी ही कृपा लहान बाबांची कृपा आहे. तर तुमच्या या मुलाखतीच्या माध्यमातून मी सर्व लहानू भक्तांना एक असं आवाहन करत असतो की ज्या पद्धतीनं गोसेवा, अन्नदान आणि गुरुदक्षिणा ह्या 3 योजना भरभरून आपण सर्व भक्तांनी प्रतिसाद दिला, त्याच पद्धतीचं एक लहानूजी प्रसादालय नावाची इमारत आता संस्थांनं बांधकाम हाती घेतलेलं आहे. तर त्याकरता सुद्धा आपल्या सर्व लहानू भक्तांचं एक आद्य असं कर्तव्य बनतं की फुल नाही फुलाची पाकळी यथाशक्ती त्या उपक्रमात सुद्धा आपण हातभार केला पाहिजे, असं एक आव्हान या तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून करतो. आणि तुम्ही जे काही संत प्रत्यय तुम्हाला आला, संत लहानूजी बाबांचा आला, भानदास बाबांचा आला, केजाजी बाबांचा आला, आणि त्या बाबतीत जे काही प्रसंग तुम्ही आपल्या लहानूजीचा अनुभव या चॅनलला सांगितले, याबद्दल मी तुमचा आभारी आहो. जय गुरु. जय लहानूजी बाबा. समर्थ लहानूजी महाराज की जय. श्री संत महाराज की जय. श्री संत भानदास महाराज की जय.